पीछे कोई जाना माईक प्लीज. माझा हा म्हणजे संजयने जेव्हा पहिला सिनेमा डिरेक्ट केला होता चेकमेट, त्यातही मी होतो, यातही मी होतो. संजयजी काम करण्याची पद्धत किंवा प्रेझेंटेशन त्याचं जे असतं ते वेगळं असतं. आता चेकमेट पण एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा होता, हा पण एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा. त्यामुळे हा दिग्दर्शक दरवेळेला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो. अशा दिग्दर्शकाच्या हाताखाली आपल्याला काम करताना खूप शिकायला मिळतं आणि तेच खूप मनापासून आपल्याला करायला आवडतं. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना सतत अलर्ट राहायला लागतं आणि काहीतरी नवीन नवीन तुम्हाला मिळत असतं आणि हे करत असताना खूप मजा येते. नवीन आपल्याला काहीतरी करायला मिळतं, याचं एक समाधान मिळतं. ते समाधान मला ह्या सिनेमातून किंवा त्याच्याबरोबर ज्या ज्या सिनेमात मी काम केलं त्या सिनेमातून मिळालं समाधान. संजय बरोबर चित्रपट करायचं खूप दिवस मनामध्ये होतं. ही इज वन ऑफ द फॅब्युलस डिरेक्टर्स. अमेय खोपकर इज अ फॅब्युलस प्रोड्युसर. आणि ही युती जेव्हा मी ऐकली तेव्हा म्हटलं अरे वा मस्त आहे, चला चला करूया. आणि मग त्यानंतर माझ्यावर एक एक बॉम्ब पडायला लागला. मी म्हटलं सिनेमात कोण आहे, तर संजय नार्वेकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित. मी म्हटलं सिरियसली तुम्ही मला कशासाठी विचारताय? मला वाटतं आजपर्यंत मी अनेक गंभीर भूमिका केल्या, बहुतेक सगळ्या भूमिका गंभीरच केल्या, पण मी प्रत्यक्षात तशी नाही हे सिद्ध करण्याचा संजयनी पण उचलला. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणून मला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं असं मला वाटतं. इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. अशी ही सिनेमामध्ये मजा येऊ शकते, केवळ बघताना नाही. रोहित शेट्टींचे सिनेमे बघून आपण नेहमी एन्जॉय करतो, पण मी कधी स्वतःला इमॅजिन केलं नव्हतं की अशा पद्धतीच्या सिनेमामध्ये मी काम करेन आणि मला पण खूप मजा येईल. या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे आणि आय रिअली एन्जॉयड एव्हरी बिट ऑफ इट. यानंतर चित्रपटाचं पुढचं त्रिकूट जे आहे त्यांना मी मंचावरती आमंत्रित मी एवढंच सांगेन, थोडक्यात सांगेन, कारण खूपसं सिनेमात म्हटलेलंच आहे. संजय जाधव या एका ठार वेड्या माणसाने काही वेड्यांना एकत्र केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. सो आय थिंक 5 जानेवारीपासून सगळ्यांनी वेडे व्हायची तयारी ठेवा. वा, जरूर. तेजस्विनी. नमस्कार. सर्वप्रथम रोहित शेट्टी सर, वेलकम अँड थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. मी काय सांगू, संजय जाधव इज नॉट जस्ट अ डिरेक्टर, ही इज अ फॅमिली. तो माझा परिवार आहे आणि खूप म्हणजे संजय जाधवांच्या फिल्ममध्ये काम केलं की खऱ्या अर्थाने असं वाटतं की आपण इंडस्ट्रीचा एक भाग आहोत. आणि ज्या पद्धतीने तो त्याच्या सर्व कलाकारांना प्रेझेंट करतो, आय गेस खूप कमी आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत किंवा DOPs आहेत. म्हणजे तो आधी DOP आहे म्हणून मी हे सांगते. खूप कमी DOPs आहेत आणि खूप कमी डिरेक्टर्स आहेत जे इतक्या उत्तम आणि उत्कृष्ट लेवलवरती त्यांच्या प्रत्येक कलाकारापासून त्यांच्या टेक्निशियन्सपासून प्रेझेंट करतात. सो आय एम व्हेरी ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. आता खरं तर पोटात खूप सारे बटरफ्लाईज आहेत. सो ऑल सेट फॉर 5 जानेवारी. थँक्यू अमेय खोपकर आम्हाला हा चान्स दिल्याबद्दल. आणि तुला पण तुझी फर्स्ट फिल्म आहे, सो ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे अमेय खोपकर माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा माणूस आहे, कारण रुपारेला असल्यापासून तो मला खूप सपोर्ट करतो, एक माणूस म्हणून, कलाकार म्हणून. आणि त्यांची पहिली प्रोडक्शनची फिल्म आहे, तर मी अमेयदा आणि संजुदाचे आभार मानतो, कारण त्यांच्या एका वेगळ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं. इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि प्रोमोवरून तुम्हाला दिसते की खूप धमाकेदार किंवा धमाल फिल्म आहे, पण माझ्यासाठी ही फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. कारण जसं तेजू म्हणाले की संजूदा म्हटल्यानंतर किंवा अमेयदा म्हटल्यानंतर ना एक फॅमिलीचा भाग होतो. मी हे अनुभवलं आहे की आमच्या एकाच सेटवर मराठीतले 4 टॉपमोस्ट कॅमेरामॅन एक गाणं शूट करतायत. म्हणजे ते फक्त संजुदाच्या प्रेमासाठी संजय मेमाणी येऊन ट्रॉलीवर बसले, संजुदा वेगळ्या कॅमेऱ्यावर बसलाय. तर ही फॅमिली अशा माणसांमध्ये जोडली गेली आणि त्या फॅमिलीचा मी एक भाग आहे, याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे. मी या फिल्ममध्ये मजा केली आहे हे तर दिसतंच आहे, आम्ही सगळ्यांनीच मजा केली आहे. पण मी प्रत्येक वेळेला संजुदाला प्रत्येक वेळेला जेव्हा काही गोष्ट व्हायची इंटरेस्टिंग, म्हणजे आमच्या गाण्याच्या शूटला जेव्हा संजय मेमाने आले होते
आणि ते जेव्हा कॅमेऱ्यावर बसले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं, संजूदा आय लव्ह यू, माझ्यासाठी एक वेगळा मुवमेंट तुम्ही माझ्या आयुष्यात बनवलात. असे खूप मुवमेंट त्यांनी या सिनेमात माझ्यासाठी दिलेत, अख्खी फिल्मच दिली आहे. पण मी आज परत संजूदा आणि अमेदाला आय लव्ह यू म्हणतो, कारण पुन्हा एकदा रोहित सरांना त्यांनी इथे आणलं या लॉन्चसाठी. कारण गोलमालनंतर मी त्यांना भेटतो आहे आणि माझ्या आयुष्यातला खरंच एक वेगळा भाग आहे, कारण त्या माणसांनी मला गोलमालला पण पाहिलं आहे आणि ते मला नेहमी फोन करून सांगायचे, अबे तेरा मराठी अच्छा चल रहा है, मैं देखता है, मैं सुनता है. तर आज ते बघायला आले याचा मला खूप आनंद आहे आणि त्यासाठी मी संजूदा आणि अमेदाला खूप खूप खरंच आय लव्ह यू बोलतो. आणि प्रचंड एक्साइटमेंट आहे, कारण खूप दिवसांनी एका वेगळ्या माझ्या झोनमध्ये परत बॅटिंग करायला मला दिली आहे. त्यामुळे ही आता 5 जानेवारीपासून ही मॅच सुरू होईल आणि परवाच रोहित शर्माने 200 मारलेत. आम्ही निश्चित त्याचा रेकॉर्ड तोडू अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. क्या बात है. टीम ये रे रे पैसा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि संजय सर वेलकम. खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये ॲज युजल, कारण इतकं रेकॉर्ड ब्रेकिंग कॉम्बिनेशन झी स्टुडिओज आणि तुमचं आहे की त्याचा रिपीट होणार याच्यामध्ये आम्हाला काहीच शंका नाही आहे. पण यापूर्वी तुम्ही थ्रिलर आणि लव्ह स्टोरीजमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे प्रेक्षकांना दिलेत. हा सिनेमा मात्र खूप वेगळा वाटतोय, धमाल ह्युमरस. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा की असा वेगळा सिनेमा करावा असं तुम्हाला का वाटतं? डेफिनेटली मी सांगेन. त्याच्या आधी मला वेलकम करू दे रोहित सर. थँक्स फॉर कमिंग. अँड श्रेयस आय लव्ह यू. आफ्टर लॉन्ग श्रेयस आला है माझा फंक्शनला. आई एम वेरी हैप्पी. रोहित सर आप आने वाले इसलिए गाड़ी रखा है इधर. मराठी फिल्म बना रहे, उड़ा नहीं सकते हैं लेकिन लगा तो सकते हैं हम लोग. इक्बाल ओम शांती ओम अशा चित्रपटांपासनं मराठीचा झेंडा ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोवलेला आहे आणि जो अजूनही रोवून उभा आहे अशा श्रेयस तळपदेचं पण आपण मंचावर स्वागत करूया. वेरी एंटरटेनिंग. एंड कुछ फिल्मों का ऐसा होता है, हम मानते हैं कि जो टाइटल होता है फिल्म का, हशर वही होता है. तो मैं चाहूँगा कि प्रोड्यूसर्स का यही हशर हो रिलीज के बाद, वो यही बोलते रहें डेली, ये रे पैसा. एंड थोड़ा सा नॉस्टैल्जिक मोमेंट भी है मेरे लिए. सिद्धार्थ को देख के मैं थोड़ा इमोशनल हो गया. गोलमाल 1 में सिद्धार्थ था और श्रेयास के साथ ऑब्वियसली हमने बहुत काम किया है. संजय को मैं बहुत सालों से जानता हूँ, मैं उनका फ़ैन हूँ. दुनियादारी मैंने 2-3 बार देखी है इनफैक्ट. अमय जी फैमिली फ्रेंड है. एंड आई थिंक मैं मृणाल जी को पता नहीं होगा, ये बात एक सरप्राइज़ है इनके लिए. करीबन 17 साल पहले की बात है, हम एक फिल्म बना रहे थे राजू चाचा, और एज एन असिस्टेंट डायरेक्टर मैंने इनको फ़ोन किया था. हमें एक चिंटू ऋषि जी की वाइफ का एक पोर्ट्रेट चाहिए था. तो शायद ये भूल गई हैं, इनको पता ही नहीं होगा कि वो मैं था. तो इट्स लाइक इट्स अ नॉस्टैल्जिक मोमेंट फॉर मी. और एक और चीज़ है कि बहुत अपनापन लग रहा है यहाँ आके, क्योंकि पहले ही शॉट में गाड़ी उड़ी है और जो कुछ भी मैं करता हूँ वही हो रहा था. तो ऐसा लग रहा है कि मेरी फिल्म आ रही है 5 जनवरी को. तो प्लीज जाके देखिए ये रे पैसा. एंड इट्स सुपर हिट रिटन ऑल ओवर. दैट्स माय गारंटी. वाओ थैंक यू सो मच सर. मुंबई से और मराठी से आपका एक अलग कनेक्शन रहा है, उसके बारे में क्या बायको मराठी आहे त्यामुळे. अच्छा मग प्रश्न बहुत मार पड़ेगी. कल्चर बिकॉज मुझे बहुत पसंद है. कॉन्वेंट स्टूडेंट हूँ, मुंबई में बॉर्न हुआ हूँ. ऑब्वियसली मराठी सब्जेक्ट था, दोस्त सारे वैसे हैं, तो इसलिए. और मुझे वो एक इसलिए नहीं क्योंकि मैं यहाँ आया हूँ, बट जो कल्चर है, जो हमारे आर्टिस्ट हैं, मैंने बहुत लोगों के साथ काम किया है. सादगी बहुत है और टैलेंट भरा हुआ है, बट उस टैलेंट का घमंड नहीं है. क्या बात. तो वो मुझे बहुत पसंद आता है जो हमारे मराठी एक्टर्स में. इसलिए मैं हमेशा कोशिश करता हूँ कि उनके साथ काम करूँ और फिल्म वैसी हो मेरी. मला वाटतं मलाच नाही, त्यांना पण ट्रेलर खूप आवडलाय. हाँ, मतलब ये रिलीज के पहले गए, वो रिलीज के बाद जो प्रोड्यूसर के घर में होने वाला है वो चल रहा है वहाँ पे. वहाँ ऑलरेडी सेलिब्रेशन सुरू हो चुका है. आणि खूप खूप मज्जा वाटते, खूप आनंद आहे. आणि मला वाटतं अमय आणि संजयनी एकदम करेक्ट माणसाला आज इकडे आणलं आहे ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च करायला. कारण पैसा येरे येरे म्हटल्यावर खऱ्या अर्थाने ज्याचा ऐकतो तो हा माणूस आहे. त्यामुळे 100 करोड 200 करोड वगैरे सगळं करणारा आहे. पण मला खरंच खूप आनंद आहे. संजय म्हणाला त्याप्रमाणे खूप वर्षानंतर आम्ही एकत्र एका स्टेजवर आहोत. अँड आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड की ते या फिल्मच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलोत या स्टेजवर. आणि आय होप दॅट यू नो सम डे वी आर एबल टू वर्क अगेन
टुगेदर जे बेधुंद मनाच्या लहरी किंवा क्या बात आहे वगैरे जे आम्ही सगळी टाइमपास धमाल करत होतो ते यात्री लॉजमध्ये रात्र रात्र जागून दुसऱ्या दिवशी शूटिंग करणं अजून सगळं लक्षात आहे. सो आय एम शुअर त्याच्याबरोबर शूटिंग करता सगळ्यांनी जे सांगितलं की इतकी मजा येते, इतकी धमाल असते, इतकं घरच्यासारखं, इतकं फॅमिलीसारखं वाटतं, ते त्यात एक अक्षरही खोटं नाही आहे. तसंच वाटतं संजय त्या पद्धतीचं वातावरण सेटवर तयार करतो की तुम्हाला वाटतं तुम्ही घरीच आहात, तुम्ही धमाल करताय, मस्ती करताय. जे इवन रोहितच्या सेटवर असतं की गोलमाल आम्ही शूट करताना असं वाटतच नाही की आम्ही कुठे बाहेर काही काम करायला जातो आहे. सो आय थिंक हे दोन इतके मोठे डिरेक्टर्स आज स्टेजवर आहेत त्याचाच मला आनंद आहे. आणि अमयसाठी मला खरंच खूप बरं वाटतं आहे की मी मगाशी म्हणालो की मज्जा वाटते कारण एक फेज होता जेव्हा अमय माझ्यासाठी स्ट्रगल करत होता. सो इतका गोड आहे तो की तो मला कुठे कुठे घेऊन जायचा, कोणाकोणाला भेटायला घेऊन जायचा की नाही नाही तू चल माझ्याबरोबर, कोण असेल तो प्रोड्युसर आहे, तो काहीतरी करतोय म्हणून घेऊन जायचा. शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये तुम्हाला खोटं वाटेल पण त्या एका प्रोड्युसरला इम्प्रेस करायला की मी कोणीतरी मोठा कलाकार आहे, तो एक साऊथचा प्रोड्युसर होता, मी कोणतरी मोठा कलाकार आहे म्हणून त्यांनी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये वेटर्सना पैसे देऊन ठेवले होते की आम्ही जेव्हा तिकडे येऊ तेव्हा तुम्ही या आणि ह्याची सही घ्या. ते वेटर्स आले आणि त्यांनी अमयची सही घेतली कारण पैसे अमयने दिले होते. पण असा तो इतका गोड माणूस आहे आणि मला खरंच खूप आनंद आहे आज की आज त्याचं ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च आणि इतकं दणदणीत, इतक्या सुपर प्रोडक्शन व्हॅल्यूज आहेत फिल्ममध्ये, इतकी एंटरटेनिंग वाटते फिल्म. माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीमना, सगळ्या प्रोड्युसर्सना. मला आय एम सॉरी राजेश बांगा मला नाव माहिती आहे, स्वातीला मी मम्मीच बोलतो यु नो. सो मम्मीला पण खूप शुभेच्छा, सगळ्या टीमला, सगळ्या कलाकारांना खूप शुभेच्छा. ही खूप मोठी सक्सेसफुल फिल्म हो ही माझी देवाचरणी प्रार्थना आणि ती खरंच होईल कारण इतके दणदणीत कलाकार आणि सुपर टीम असताना या फिल्मला थांबवणारं आणि झी बरोबर असताना, जे मगाशी आपण म्हणालो की झी आणि सक्सेस हे समीकरण आता सेमच झालं आहे, त्यामुळे झीनी घेतली म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक त्याला एक जो दर्जा येतो, एक जी व्हॅल्यू ॲडिशन होते त्याची तोडच नाही आहे. सो द मोमेंट समवन सेज की झीचं प्रोडक्शन आहे, अरे ही फिल्म ऑलरेडी सुपर हिट आहे, यु नो. सो द फिल्म इज ऑलरेडी अ सुपर हिट, अ बिग बिग ब्लॉकबस्टर. ऑल माय गुड विशेस. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. फास्टर फिरायला पण होतं. क्षण आहे कॅमेरा टिपून घेण्याचा. नहीं, जैसे मैंने अपनी स्टेज पे भी कहा, मुझे बहुत खुशी है इस बात की कि मेरे दो बहुत अच्छे दोस्त एक साथ आए एक धमाकेदार एंटरटेनिंग फिल्म करने के लिए. और आज उन्होंने, जैसे मैंने कहा, कि बहुत सही इंसान के हाथ से म्यूज़िक लॉन्च कराया. रोहित शेट्टी पैसा जिसकी बात मानता है वैसा बंदा है वो. और आई गेस अमय को मैं बहुत सालों से जानता हूँ, संजय को बहुत सालों से जानता हूँ. जब हम लोग स्टेज करते थे, टीवी करते, तब से हम लोग सब लोग एक दूसरे को जानते हैं. सो आज जब नए साल में इनकी नई फिल्म आने वाली है, जी स्टूडियोज उनके साथ जुड़ा हुआ है, तो आई एम वेरी हैप्पी एंड आई वांट टू विश देम ऑल द लक. अरे ट्रेलर सच्ची में धमाकेदार था और नए साल की शुरुआत बहुत धमाकेदार होगी. मैं मराठी में बोलूँ, हिंदी में बोलूँ? आपके लिए हिंदी. अच्छा, हिंदी का ही सब है क्या? अच्छा सॉरी. ट्रेलर तो वाकई में धमाकेदार था और नए साल की शुरुआत भी धमाकेदार होगी. जिस तरीके से मराठी सिनेमा लोगों का मनोरंजन कर रहा है, अलग अलग सब्जेक्ट लेके अलग अलग विषय लाते हैं और जो जिस तरीके से अप्रिशिएट होता है मराठी सिनेमा, तो ये अलग एक एंटरटेनमेंट फिल्म है जो नए साल में आएगी, नए साल के पहले हफ्ते में आएगी. और अगर साल की शुरुआत अगर इतने हंसते हुए गुजर गई तो पूरा साल भी बहुत धमाकेदार जाएगा. तो ये रे पैसा मेरे लिए एक अहम फिल्म है क्योंकि मेरा भी नया साल ये रे पैसा से शुरू होगा.